बऱ्याच लोकांना म्युच्युअल फंडमध्ये एस-आय-पी सुरू करायची असते, पण त्यांची इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी कमी असल्यामुळे ते 2,000ची, 3,000ची, 5,000ची किंवा 10,000ची एस-आय-पी सुरू करू शकत नाही. तर अशा लोकांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही म्युच्युअल फंड सांगणार आहे, ज्यामध्ये तुम्ही कमीत कमी ₹500ची एस-आय-पी सुरू करून तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्ट करू शकता. नमस्कार, मी अजय. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. सर्वात पहिला फंड ज्यामध्ये तुम्ही ₹500ची एस-आय-पी सुरू करू शकता त्याचं नाव आहे इन्व्हेस्को इंडिया PSU इक्विटी फंड. हा एक इक्विटी थीमॅटिक फंड आहे PSU सेक्टरमधला. म्हणजे हा फंड अशा कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो ज्यामध्ये गव्हर्नमेंटचा हिस्सा सगळ्यात जास्त आहे, अशा कंपनीजमध्ये तो इन्व्हेस्ट करतो. आणि या फंडची फंड साईज आहे ₹1,047 करोड आणि ज्यामध्ये तुम्ही मिनिमम ₹500ची एस-आय-पी सुरू करू शकता. गेल्या 5 वर्षामध्ये या फंडने रिटर्न दिलेले आहेत जवळपास 30%. यानंतरचा फंड आहे निपॉन इंडियाचा स्मॉल कॅप फंड. हा एक स्मॉल कॅप इक्विटी फंड आहे. या फंडची फंड साईज आहे ₹50,826 करोड, ज्यामध्ये सुद्धा तुम्ही ₹500ची एस-आय-पी सुरू करू शकता. आणि हा फंडसुद्धा गेल्या 5 वर्षामध्ये जवळपास 29% रिटर्न देतो आहे. 29% म्हणजे खूप जबरदस्त रिटर्न आहेत. यानंतरचा फंड आहे इन्व्हेस्को इंडियाचा कॉन्ट्रा फंड. हा एक इक्विटी कॉन्ट्रा फंड आहे, ज्याची फंड साईज आहे ₹15,962 करोड. यामध्ये सुद्धा तुम्ही ₹500ची एस-आय-पी सुरू करू शकता आणि हा फंड रिटर्न देतो आहे गेल्या 5 वर्षामध्ये 22%. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बरेच असे म्युच्युअल फंड सांगणार आहे ज्यामध्ये तुम्ही ₹500ची एस-आय-पी सुरू करू शकता, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यानंतर आहे SBIचा स्मॉल कॅप फंड. हा सुद्धा एक इक्विटी स्मॉल कॅप फंड आहे, ज्यामध्ये लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे ₹28,400 करोड. म्हणजे 28,000 करोड लोकांनी या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि जर तुम्हाला या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची इच्छा असेल तर तुम्ही ₹500ची एस-आय-पी भरून ह्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. हा फंड रिटर्न देतो आहे 21% गेल्या 5 वर्षामध्ये. यानंतरचा फंड आहे टाटा इक्विटी PE फंड. हा एक व्हॅल्यू ओरिएंटेड फंड आहे आणि ज्याची फंड साईज आहे ₹7,468 करोड. या फंडमध्ये सुद्धा तुम्ही ₹500ची एस-आय-पी सुरू करू शकता आणि हा फंडसुद्धा गेल्या 5 वर्षामध्ये 21%च्या आसपास रिटर्न देतो आहे. या व्हिडिओमध्ये जे फंड आपण पाहणार आहोत त्या सर्व फंड्समध्ये तुम्ही मिनिमम ₹500ची एस-आय-पी सुरू करू शकता. यानंतर आहे UTIचा व्हॅल्यू फंड. हा सुद्धा एक इक्विटी ओरिएंटेड फंड आहे आणि ज्याची फंड साईज आहे ₹8,945 करोड. यामध्ये सुद्धा तुम्ही ₹500ची एस-आय-पी सुरू करू शकता आणि हा फंडसुद्धा रिटर्न देतो आहे 20%. यानंतरचा फंड आहे SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटी फंड. हा एक इक्विटी सेक्टरियल फंड आहे जो टेक्नॉलॉजीशी रिलेटेड स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतो आणि या फंडची फंड साईज आहे ₹4,200 करोड. या फंडमध्ये सुद्धा तुम्ही ₹500ची एस-आय-पी सुरू करू शकता आणि हा फंडसुद्धा खूप चांगले रिटर्न देतो आहे 19% गेल्या 5 वर्षामध्ये. यानंतरचा फंड आहे DSP फ्लेक्झी कॅप फंड. हा आहे इक्विटी फ्लेक्झी कॅप फंड, ज्याची फंड साईज आहे ₹10,320 करोड आणि यामध्ये सुद्धा तुम्ही ₹500ची मिनिमम एस-आय-पी सुरू करू शकता. आणि जर याचे रिटर्न्स पाहिलेत तुम्ही तर जवळपास 19% हा फंड रिटर्न देतो आहे. यानंतर आहे कोटकचा फ्लेक्झी कॅप फंड. हा एक इक्विटी फ्लेक्झी कॅप कॅटेगरीमधला फंड आहे आणि ज्याची फंड साईज आहे ₹45,433 करोड आणि हा फंड रिटर्न देतो आहे जवळपास 18%, म्हणजे 17.70% रिटर्न देतो आहे गेल्या 5 वर्षामध्ये. म्हणजे या फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असती तर तुम्हाला 17.70% रिटर्न दिले असते या फंडने गेल्या 5 वर्षामध्ये. तर असे जबरदस्त फंड मार्केटमध्ये आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही मिनिमम, तुम्हाला नाही जमते जास्त इन्व्हेस्टमेंट करायला, पण मिनिमम तुम्ही ₹500ची एस-आय-पी सुरू करून यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. यानंतरचा फंड आहे SBI फोकस इक्विटी फंड. हा एक इक्विटी फोकस्ड फंड आहे ज्याच्यामध्ये ₹32,929 करोड लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि यामध्ये सुद्धा तुम्ही ₹500ची एस-आय-पी सुरू करू शकता आणि रिटर्न देतो आहे हा फंड 17.40%. मी माझ्या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये SBIशी रिलेटेड जेवढे काही फंड आहेत ते सगळे फंड एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की असे कोणते फंड आहेत SBIचे जे अशा प्रकारचे चांगले रिटर्न्स देत आहेत आणि ज्याची फंड साईजसुद्धा त्यामध्ये मेन्शन केलेली आहे. त्यानंतरचा फंड आहे SBIचा फ्लेक्झी कॅप फंड. हा सुद्धा एक इक्विटी फ्लेक्झी कॅप ओरिएंटेड फंड आहे ज्याची फंड साईज आहे ₹20,000 करोड. हा फंड रिटर्न देतो आहे 15.51% गेल्या 5 वर्षामध्ये. हे जे काही रिटर्न्स मी तुम्हाला सांगतो आहे हे गेल्या 5 वर्षाचे रिटर्न्स आहेत. म्हणजे गेल्या 5 वर्षापासून या फंड्सने अशा प्रकारचे रिटर्न्स दिलेले आहेत. यानंतरचा फंड आहे
फ्रँकलिन इंडिया US अपॉर्च्युनिटी फंड हा एक इक्विटी इंटरनॅशनल कॅटेगरीमधला फंड आहे, ज्यामध्ये 3,892 करोड रुपये लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि हा फंडसुद्धा गेल्या 5 वर्षामध्ये 13.32% रिटर्न देतो आहे. म्हणजे जर तुम्हाला फॉरेन इक्विटीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर अशा प्रकारचे फंडसुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, जे फॉरेनच्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतात आणि त्याचा बेनिफिट आपल्याला इथे मिळू शकतो. तर असे फंडसुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. यानंतर आहे UTI फ्लेक्झी फंड. हा एक फ्लेक्झी कॅटेगरीमधला फंड आहे आणि याची फंड साईज जर तुम्ही पाहिलीत तर ती आहे 23,400 करोड रुपये आणि हा फंडसुद्धा जवळपास 13% रिटर्न देतो आहे. म्हणजे आत्तापर्यंत जे काही फंड्स आपण पाहिले ते सगळेच्या सगळे फंड तुम्हाला 12, 13, 15, 18, 20 एवढे रिटर्न्स देत आहेत. पण यामध्ये एक असा फंडसुद्धा आहे जो गेल्या 5 वर्षामध्ये फक्त 8.45% रिटर्न देतो आहे आणि हा फंड आहे मोतीलाल ओसवाल फोकस फंड. हा एक फोकस कॅटेगरीमधला फंड आहे आणि ज्यामध्ये 1,300 करोड रुपयाची लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे. या फंडमध्ये सुद्धा तुम्ही मिनिमम 500 रुपयाचे SIP सुरू करू शकता. तर अशा प्रकारचे फंड्स मार्केटमध्ये सध्या अवेलेबल आहेत, ज्यामध्ये तुम्ही मिनिमम 500 रुपयाचे SIP सुरू करू शकता. म्हणजे ज्यांची कॅपॅसिटी नाही आहे 1,000 रुपये भरण्याची सुद्धा, पण त्यांना काहीतरी इन्व्हेस्टमेंट करायची आहे. बऱ्याच अशा हाऊसवाईफ आहेत ज्या व्हिडिओज बघतात आणि त्यांना असं वाटतं की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करावं, किंवा मुलं आहेत जे नुकतीच पासआउट झाली आहेत आणि त्यांना नवीन जॉब लागलेला आहे, पण त्यांची सॅलरी तेवढी नाही आहे की ज्याच्यामध्ये ते 2-3 हजार रुपये सेव्ह करू शकतील, पण त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे. तर अशा लोकांनी मिनिमम 500 रुपयाची SIP अशा टाईपच्या फंड्समध्ये जर केली तर त्यांना फ्युचरमध्ये खूप चांगले रिटर्न्स मिळू शकतात. आता आपण पाहूयात की जर एखाद्या फंडने जर तुम्हाला 18% आसपास रिटर्न दिले तर तुम्ही फक्त 500 रुपयाच्या SIPने किती पैसे जमवू शकता पुढच्या 20 वर्षामध्ये. अशा टाईपच्या फंड्समध्ये जर तुम्ही 500 रुपयाची SIP आत्तापासून सुरू केली आणि पुढच्या 20 वर्षापर्यंत ती भरताय आणि ते फंड जर तुम्हाला जवळपास आपण 15%च्या हिशोबाने कॅल्क्युलेशन करूयात तर यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे 1,20,000 रुपये आणि मिळणारी जी रक्कम आहे ती आहे 7,57,000 रुपये. म्हणजे फक्त 500 रुपये आत्तापासून जमवायला सुरुवात करायची आहे. पुढच्या 20 वर्षामध्ये तुम्हाला जवळपास 7.5 लाख रुपये मिळणार आहेत जर 15% रिटर्न त्या फंड्सने दिलेत तर. आणि जर तुम्ही असे काही फंड चूज केले जे खूप चांगले आहेत आणि त्यांनी 18%च्या आसपास रिटर्न दिले तर तुमच्या 1,20,000चे जवळपास 11.5 लाख रुपये तयार होणार आहेत फक्त 500 रुपयाच्या मंथली इन्व्हेस्टमेंटमुळे. म्हणून जर तुम्हाला शक्य नसेल 5,000ची, 3,000ची किंवा 2,000ची SIP करणं तर मिनिमम 500 रुपयाची SIP तुम्ही स्टार्ट करून तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी सुरू करू शकता. जर तुम्ही 500 रुपयाची SIP सुरू केलीत आणि पुढच्या काही दिवसामध्ये तुम्हाला जाणवेल की तुमचे पैसे वाढत आहेत, ऑटोमॅटिकली तुम्ही 500 रुपयाची अजून एक SIP सुरू कराल. कारण की जेव्हा आपल्याला दिसतात की आपले पैसे वाढत आहेत तर ऑटोमॅटिकली आपल्याला सेव्हिंगची हॅबिट लागते आणि त्यामुळे आपण पैसे सेव्ह करायला सुरुवात करतो. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही फंड सांगितलेले आहेत ज्यामध्ये तुम्ही मिनिमम 500 रुपयाची SIP सुरू करू शकता. पण या व्हिडिओमध्ये जे काही फंड्स मी तुम्हाला सांगितले त्या फंड्समध्ये मी कोणत्याही प्रकारचं तुम्हाला बाईंग किंवा सेलिंगचं रिकमेंडेशन करत नाही आहे. तर मी तुम्हाला दाखवतो आहे की कोणते कोणते फंड मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ज्यामध्ये तुम्ही 500 रुपयाचे SIP सुरू करू शकता. यामध्ये तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला कोणत्या टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. तुम्हाला लार्ज कॅपमध्ये करायचं आहे, स्मॉल कॅपमध्ये करायचं आहे किंवा सेक्टरियल फंडमध्ये करायचं आहे. हा पूर्ण डिसिजन तुमचा आहे. तर व्यवस्थित विचार करून अशा टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करा आणि तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्ट करा. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.